मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जर आपली जॉब चेंज करण्याची इच्छा असेल तर कुठल्या 5 गोष्टी आपण कन्सिडर केल्या पाहिजेत जॉब चेंज करण्यापूर्वी. आणि त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की नेक्स्ट पार्टमध्ये आपण अशा 5 गोष्टी बघणार आहेत ज्या गोष्टी जर आपला जॉब स्विच करण्याचा डिसिजन झालेला आहे त्याच्यानंतर आपण कन्सिडर केल्या पाहिजेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच 5 गोष्टी बघणार आहे ज्या तुम्हाला एका एम्प्लॉयरकडनं दुसऱ्या एम्प्लॉयरकडे जॉब घेताना, एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीमध्ये जाताना लक्षात घेण्याची गरज आहे किंवा त्या गोष्टी तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतात. सूरज थिटे नाव आहे माझं आणि तुम्ही बघायला स्टार्ट केलेले आहेत आपण जी फायर सिरीज लॉन्च केलेली आहे त्या फायर सिरीजचा 14वा एपिसोड, ज्यामध्ये आपण अशा 5 गोष्टी बघणार आहेत ज्या तुम्ही एक कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये स्विच होताना कन्सिडर केल्या पाहिजेत किंवा लक्षात घेतल्या पाहिजेत. आपण जेव्हा एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब चेंज करून जात असतो तेव्हा बऱ्याचशा मिक्स फिलिंगमधून आपण जात असतो. एकतर नवीन कंपनीमध्ये जाण्याची एक्साइटमेंट तेवढीच असते किंवा पाठीमागची कंपनी सोडण्याची, तिथले तुमचे मित्र बनलेले असतात, कलिग्स असतात, त्या सर्व गोष्टी पाठीमागे सोडून जाताना पण तुम्ही एका इमोशनल फेजमधून जात असता. अशा एका मिक्स फेजमधून जात असताना बऱ्याचशा वेळेस एक कंपनी चेंज करताना ज्या कुठल्या प्रोसिजर्स आपण फॉलो करणं गरजेचं आहे त्या प्रोसिजर्स आपण मिस करून जातो आणि कदाचित या सर्व गोष्टींचा फायनान्शियली थोडाफार लॉस तुम्हाला लॉंग टर्ममध्ये होऊ शकतो. तर त्याच 5 गोष्टी आपण आता बघतोय या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्या नवीन कंपनीसोबत आपण आपले TDS डिटेल्स शेअर केले पाहिजेत. आता TDS म्हणजे काय? TDS हा तर आपण सगळ्यांनी ऐकलेला शब्द आहे, टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स. आपली जी प्रिव्हियस कंपनी आहे त्या कंपनीमध्ये आपण किती सॅलरी इन हँड अर्न करत होतो, काही अदर डिडक्शन्स होते का, जसं तुमचा ESI असतो, बोनस असतो, काही अदर अलाउन्सचे चार्जेस असतात, हे सर्व डिडक्शन्स किती होते. आणि त्यानंतर तुम्ही सेक्शन अंडर 80C काही टॅक्स बेनिफिट्स वगैरे घेत होतात का, कुठल्या टॅक्स सेव्हिंग असेट्समध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे केलेली होती का, हे सर्व डिटेल्स आपण आधीच्या कंपनीला दिलेले असतात. तेच डिटेल्स समोरच्या कंपनीला देणं गरजेची गोष्ट असते जेणेकरून तुम्हाला नवीन एम्प्लॉयर सोबत सॅलरी निगोशिएट करण्यात मदत मिळू शकते किंवा तुमच्या CTC मधून म्हणजे कॉस्ट टू कंपनीमधून ज्या काही गोष्टी डिडक्ट होणार आहेत त्या योग्य प्रमाणात झाल्या पाहिजेत आणि तुम्हाला इन हँड सॅलरी व्यवस्थित मिळाली पाहिजे. हे एन्श्योर करण्यासाठी हे सर्व डिटेल्स नवीन एम्प्लॉयर सोबत शेअर करणं गरजेची गोष्ट आहे. आणि त्या गोष्टी आपण शेअर कशा करणार, तर त्यासाठी असतो एक फॉर्म, ज्या फॉर्मला आपण फॉर्म 12B असं म्हणतो. त्या फॉर्मवरती तुम्हाला सर्व डिटेल्स फिल करायला लागतात, जसं आधीच्या कंपनीमध्ये एम्प्लॉयमेंट पिरियड किती होता तुमचा, किती वर्षांसाठी तुम्ही तिथे काम केलेलं आहे, नेट इन हँड सॅलरी तुमची काय होती, तिथे किती PF तुमचा डिडक्ट होत होता किंवा अदर अलाउन्सेस वगैरे काय डिडक्ट होत होते किंवा तुमचे टॅक्स डिडक्शन्स वगैरे काय होते अंडर सेक्शन 80C, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही कुठले टॅक्स बेनिफिट्स वगैरे घेत होतात का, हे सर्व डिटेल्स तुम्हाला फॉर्म नंबर 12B वरती फिल करून समोरच्या एम्प्लॉयरला द्यायचे. आता हा फॉर्म 12B फिल करून एम्प्लॉयरला देणं मॅन्डेटरी नाहीये, पण जर तुम्हाला भरायचा असेल तर तो फॉर्म तुम्ही इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता आणि फिल करू शकता आणि तो फॉर्म फिल करून तुम्ही नवीन कंपनीच्या HR ला देऊ शकता. नंबर 2, फॉर्म नंबर 16 कलेक्ट करणं आधीच्या एम्प्लॉयर कडून पण आणि नवीन एम्प्लॉयर कडून पण. आता समजा जर तुम्ही मिडल ऑफ द फायनान्शियल इयर जॉब स्विच करताय त्यावेळेस एक फॉर्म नंबर 16 तुम्हाला तुमच्या जुन्या एम्प्लॉयर कडनं पण घ्यायचंय कंपनीकडून आणि नवीन एम्प्लॉयर कडून पण जेव्हा तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताय तेव्हा फॉर्म नंबर 16 घ्यायचा आहे. फॉर्म नंबर 16 वरती पुन्हा तुमचे हे सगळे सॅलरी डिटेल्स मेन्शन केलेले असतात, तुमचे डिडक्शन्स अँड ऑल गोष्टी. जेव्हा तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता, IT रिटर्न्स फाईल करत असता त्यावेळेस तुम्हाला फॉर्म नंबर 16 हेल्पफुल ठरतो. तो फॉर्म नंबर 16 जर तुम्ही तुमच्या CA ला दिलं तर मग तुमच्या कुठल्या गोष्टी ज्याच्यावरती तुम्ही टॅक्स डिडक्शन्स वगैरे घेणार आहेत त्या मिस नाही होणार. त्यामुळे तुम्ही जर मिडल ऑफ द फायनान्शियल इयर जॉब स्विच करत असाल तर फॉर्म नंबर 16 तुमच्या HR कडनं कलेक्ट करा, तुमच्या दोन्ही HR कडून कलेक्ट करा. तिसरी गोष्ट, आपल्या इन्शुरन्स नीड्स ज्या आहेत त्या रिव्ह्यू करा. म्हणजे काय करायचं, तर समजा तुम्हाला प्रिव्हियस कंपनीमध्ये पूर्ण तुमच्या रिअल फॅमिलीला म्हणजे तुम्ही, तुमची वाईफ, तुमची मुलं, तुमचे आईवडील या सर्वांना हेल्थ इन्शुरन्स कव्हर मिळत असेल, तोच सेम कव्हर समोरच्या कंपनीमध्ये मिळतोय का किंवा मग त्यांच्या हेल्थ इन्शुरन्सच्या रिगार्डिंगच्या पॉलिसीज वेगळ्या आहेत, त्याच्यामध्ये को पेमेंटचं क्लोज काय आहेत वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. कारण काय, तर जेव्हा आपण एका एम्प्लॉयरकडनं जॉब सोडतोय आणि दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब घेतोय त्यावेळेस तुमचा पाठीमागचा हेल्थ इन्शुरन्स पूर्णपणे लॅप्स होऊन जात असतो आणि नवीन कंपनीमध्ये तुम्हाला नवीन हेल्थ इन्शुरन्स चालू होत असतो. त्यामुळं तुम्हाला नवीन कंपनीच्या पॉलिसीज काय आहेत ह्या रिव्ह्यू करणं गरजेचं आहे
किंवा कदाचित जर तुमच्या जुन्या कंपनीमध्ये तुम्हाला एंटायर फॅमिलीचं हेल्थ इन्शुरन्स कव्हर मिळत नसेल तर तो हेल्थ इन्शुरन्स कव्हर नवीन कंपनीमध्ये मिळतोय का ही पण गोष्ट चेक करा. किंवा समजा जर तुमच्या पॅरेंट्सचा वगैरे हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला ह्या कंपनीमध्ये मिळत नसेल तर मग तुम्हाला एक इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स प्रायव्हेट तुम्हाला घेऊन ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला एखादी हेल्थ इमर्जन्सी वगैरे आली तुमच्या पॅरेंट्सला वगैरे तर त्या केसमध्ये तुम्हाला ऐन वेळेवरती धावपळ करायला लागणार नाही. किंवा मग नवीन कंपनीच्या HR सोबत भांडण्याची गरज पण नाही पडली पाहिजे की आधीच्या कंपनीमध्ये ही गोष्ट मिळत होती आणि तुमच्याकडे मिळत नाही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. हे सर्व स्ट्रगल अवॉइड करण्यासाठी आणि आपला फायनान्शियल लॉस जो पुढे होऊ शकतो त्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी एकदा तुमच्या HR सोबत नवीन कंपनीच्या ह्या सर्व ज्या हेल्थ इन्शुरन्सच्या रिगार्डिंग गोष्टी आहेत, पॉलिसीज आहेत त्या कंपनीच्या, त्या माहिती करून घ्या आणि त्या रिव्ह्यू करा एकदा. आणि तुम्ही जर कदाचित पाठीमागच्या कंपनीमध्ये जास्त काही फॅसिलिटीज मिळत असतील तर त्या पण गोष्टी या कंपनीसोबत नेगोशिएट वगैरे होत असतील तर त्या तुम्ही करायचा प्रयत्न करू शकता. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी रिव्ह्यू करा आधीच्या कंपनीची आणि आत्ताच्या कंपनीची जेव्हा तुम्ही कंपनी स्विच करताय तेव्हा. नंबर 4 जी गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेची आहे कंपनी स्विच करताना ती म्हणजे आपलं EPF एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड जो आहे तो व्यवस्थितपणे मॅनेज करणं. बऱ्याचदा काय होतं, बरीच लोक ना एक कंपनी सोडताना तिथला PF काढून घेतात आणि मग नवीन कंपनीमध्ये पुन्हा नवीन EPF अकाउंट ओपन करा आणि तिथून नवीन स्टार्ट करा या सर्व गोष्टी करतात. पण एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड जो EPF असतो त्याचा उद्देशच असतो की लॉंग टर्म साठी आपण इन्व्हेस्ट करतोय, एका लॉंग हॉरायझन साठी आपण त्या गोष्टी इन्व्हेस्ट करत असतो. त्यामुळं तुम्ही पाठीमागच्या कंपनीमधला तुमचा जो PF आहे तो इकडे ट्रान्सफर करू शकता आणि तोच EPF अकाउंट नंबर आणि जो UAN नंबर असतो आपला युनिव्हर्सल अकाउंट नंबर त्या गोष्टी पाठीमागच्या कंपनीकडनं घेऊन तुम्ही नवीन कंपनीला सेम देऊ शकता आणि सेम PF अकाउंटवरती तुमचा PF डिडक्ट होऊ शकतो आणि लॉंग टर्म तुमची सेव्हिंग EPFच्या रूपाने होऊ शकते. हे सर्व डिटेल्स जर तुम्ही जुन्या कंपनीकडून घेऊन नवीन कंपनीला प्रोव्हाइड केलेत तर मग तुमच्या EPF मध्ये काही ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्याच्यावरती वॉच ठेवणं, कंट्रोल ठेवणं तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला सोपं जाऊ शकतं. त्यामुळं हे जे PF किंवा EPF एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंडवाले जे डिटेल्स आहेत ते नवीन कंपनीसोबत शेअर करायला विसरू नका. ही गोष्ट पण तुमची पहिली सॅलरी येण्याच्या आधीच तुम्हाला करून घ्यायला लागते, नाहीतर मग पुन्हा जाऊन तुम्हाला ह्या सर्व गोष्टींसाठी स्ट्रगल करायला लागू शकतं. तर ही चौथी गोष्ट लक्षात ठेवा, आपलं EPF व्यवस्थितपणे मॅनेज करायचं जेव्हा आपण एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये स्विच करतोय तेव्हा. 5वी आणि महत्त्वाची गोष्ट, आपले एक्सपेन्सेस प्लॅन करा. जेव्हा तुम्ही एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये स्विच करताय तर ऑब्व्हियस गोष्ट आहे की तुम्ही पाठीमागच्या पेक्षा कमी सॅलरीवरती तर स्विच नाही करणार आहेत. ऑब्व्हियसली तुम्हाला काही ना काहीतरी सॅलरी हाईक मिळालेली असेल. अशा वेळेस आपल्या फायनान्शियल बेनिफिटसाठी या गोष्टीचा वापर करून तुम्हाला घेता आला पाहिजे. आणि तो बेनिफिट तुम्ही कसा करून घेणार, तर समजा तुम्हाला पाठीमागच्या कंपनीमध्ये 40,000 सॅलरी मिळत होती आणि तुम्ही 40,000 मध्ये पूर्ण तुमच्या गरजा भागवून पण 10-12,000 रुपये इन्व्हेस्ट करत होता, जे 20% आपल्याला इन्व्हेस्ट करायचे सॅलरीच्या तेवढे तुम्ही करत होतात. आणि आता समजा तुम्हाला नेक्स्ट कंपनीमध्ये इन हँड 60,000 सॅलरी मिळते. तर बऱ्याच वेळेस आपल्या कॉमन लोकांचं काय होतं, 60,000 हातात येऊन पण तुम्ही तेवढे 10,000 सेव्ह करू शकता किंवा ते पण नाही करू शकत आणि मधले तुमचे सगळे पैसे खर्च होऊन जातात. ज्या गोष्टींवरती खर्च करणं टाळलं गेलं पाहिजे होतं. आणि हे असं का होतं, कारण आपण आपले एक्सपेन्सेस मॅनेज करत नाही. आपल्याला जास्त पैसा आला की जास्त खर्च करायची सवय लागते. तर जेव्हा तुमची सॅलरी हाईक होते ना तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची माहितीये, जर समजा तुम्ही कुठलं लोन घेऊन वगैरे ठेवलेलं असेल, जसं होम लोन तुम्ही घेतलेलं असेल किंवा एखादं पर्सनल लोन किंवा कुठलेही जर तुम्ही लोन घेतलेले असतील ना तर वाढलेल्या सॅलरीमधून जास्तीत जास्त पैसे हे लोन रिपेमेंटसाठी गेले पाहिजेत. तुम्ही त्याचे काही ऍडव्हान्स इन्स्टॉलमेंट्स पे करून ठेवा. होम लोन वगैरे मध्ये हे पॉसिबल असतं. तुम्ही एक्स्ट्रा EMI पे करून तो टेन्युअर रिड्यूस करू शकता किंवा दर महिन्याला तुम्ही तुमच्या EMI ची अमाऊंट वाढवून घेऊ शकता आणि तुमचं होम लोनचं टेन्युअर कमी करू शकता. ती गोष्ट तुम्हाला लॉंग टर्म मध्ये खूप मोठा फायदा देऊ शकते. किंवा जर समजा तुम्ही लोनच घेतलेलं नसेल कुठलं तर अजून चांगली गोष्ट आहे, तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे, समजा तुम्ही जर 40,000 सॅलरीवरती 12,000 रुपये मंथली इन्व्हेस्ट करत होतात आणि इथे तुमची 20,000 सॅलरी इन हँड वाढलेली आहे, आता त्या 12,000च्या ऐवजी 20,000 रुपये तुम्ही दर महिन्याला इन्व्हेस्ट करू शकता का, जेणेकरून तुम्हाला लवकर फायनान्शियली इंडिपेंडेंट होता येईल. तर त्या गोष्टीवरती जास्तीत जास्त पैसे खर्च करा. इन्व्हेस्टमेंट्स करायला घ्या. डेट फ्री होण्याचा म्हणजे कर्जातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करा जेव्हा तुम्हाला सॅलरी हाईक मिळते. तर अशा पद्धतीने आपले एक्सपेन्सेस मॅनेज करा आणि फायनान्शियली इंडिपेंडेंट होण्यासाठी प्रयत्न करा. आणि ज्या वेळेस तुम्ही तुमचा जॉब एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये स्विच करताय त्यावेळेस या सर्व मी ज्या आता तुम्हाला 5 गोष्टी सांगितल्या त्या 5 गोष्टींकडे तुम्ही जर व्यवस्थितपणे लक्ष दिलं तर मग तुम्हाला त्याचा फायनान्शियल बेनिफिट मिळू शकतो किंवा तो जॉब चेंज केल्याचा ॲडव्हान्टेज तुम्हाला घेता येऊ शकतो. अदरवाईज काय होतं, आलेले सगळे पैसे आपण खर्च करत राहतो आणि मग आपल्या पर्सनल फायनान्सेसची मॅनेजमेंट बिघडते. या सर्व 5 गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. तुम्हाला जॉब स्विच करण्याचा विचार करताना कुठल्या 5 गोष्टी विचारात घ्यायचे हे तर आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता ऍक्च्युअली जॉब चेंज करताना किंवा जॉब चेंज करण्याच्या प्रोसेसमध्ये म्हणजे एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये स्विच करताना कुठल्या 5 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, कुठल्या 5 गोष्टींचं प्लॅनिंग व्यवस्थित केलं पाहिजे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं. हा व्हिडिओ जर तुम्हाला
आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सर्व जॉब करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा, कारण त्यांना ही इन्फॉर्मेशन असणं गरजेची गोष्ट आहे. तुमचे अजून काही डाऊट्स वगैरे असतील तर खाली कमेंट करून ते विचारायला विसरू नका. आणि हो, आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली आणि आपल्या सर्व लोकांची काळजी घ्या. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. दिस इज सुरेश तिटे सायनिंग ऑफ.